छत्रपती शिवाजी महाराज देशात परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास आणि मराठी माणसाला न्याय मिळावा, हक्क मिळावे यासाठी सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या संस्कारातून हे सारं घडलं ते प्रबोधनकार ठाकरेजी आणि ज्यांनी भारतीय कामगार सेनेची निर्मिती झाल्यानंतर संस्थापक अध्यक्ष भूषवलं, ते निवळ भूषवलं नाही तर ते ललाभूत केलं. ते याला सगळ्यांना भावांजली वाहतो आणि आजच्या 57व्या भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेस खास आशीर्वाद आणि मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुभाष देसाई साहेब, शिवसेनेचे कार्याध्यक्ष भारतीय कामगार सेनेचे अजित साळवी साहेब, उपाध्यक्ष आमचे सगळे विनोद घोसाळकरजी, खोत, व्यासपीठावरील सर्व सरचिटणीस आमचे मनोज जामशेदकर, सचिन शिवाजी मंदिरात भारतीय कामगार सेनेचे मावळे त्यांना मनापासून जय महाराष्ट्र. खर तर वार्षिक सर्वसाधारण सभा ठराव पास करा, बाकी जमिनीस पास करा. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं मनामध्ये अशी होती की देशाच्या पातळीवर भारतीय कामगार सेना गेली पाहिजे, तिला मान्यता मिळाली पाहिजे. जशा इंटक आयटक बिटक या सगळ्या संघटना आहेत तशी माझी भारतीय कामगार सेना पातळीवर गेली पाहिजे. आणि म्हणून आदरणीय उद्धवजींबरोबर बोलताना मी विनंती केली, साहेब जरा विस्तारासाठी आम्हाला अनुमती द्यावी. आणि काल मी त्यांना सगळं निवेदन सादर केल्यानंतर मला म्हणाले, अरविंदजी पुढे व्हा, भारतीय कामगार सेना अशीच पुढे न्या. त्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आपण केली तर मुंबई सारख्या शहरामध्ये विभागनिहाय 6 महिला 6 पुरुष असे पदाधिकारी घेणार आणि जिल्ह्यांमध्ये इंडस्ट्री निहाय पदाधिकारी याला अनुमती दिलेली आहे. आणि म्हणून भारतीय कामगार सेनेचा साहेब एक काळ असा होता की भारतीय कामगार सेनेचा कणा भरभक्कम तुमच्या सगळ्यांच्या साहेबांना शिवाजी मंदिरात उद्या आम्हाला षण्मुखानंद सुद्धा अपुरा पडेल, इतकी मोठी भारतीय कामगार सेना आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि तो मजबूत कणा तुमच्या पाठीशी उभा करू. साहेब दरम्यानच्या काळामध्ये गेल्या वर्षभरात काही गोष्टी फार उल्लेखनीय झाल्या त्या तुमच्या समोर आणणं गरजेचं आहे. त्यातलं महेंद्र नागपूर यामध्ये 6 शेतकऱ्या होते, ते आलेत महेंद्र नागपूरचे आमचे, यांनी प्रयत्न केला. भारतीय तुमच्या आशीर्वादाने 600 कामगारांना आपण परमनंट केलं महेंद्रमध्ये नागपूरच्या भारतीय कामगार सेनेसाठी. ताज ग्रॅज्युएटी वाढवून दिली. आपल्या बाजारमध्ये ग्रॅज्युएटी 15% असते, ती 16 केली, 17 केली. कोर्टयार्ड मध्ये आपल्याकडे सध्या सगळे लोक जात असतात, शिवसेना सोडून इकडे गेले तिकडे गेले की ते उडाले भरारा. पण एक लक्षात ठेवा, शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दरारा कायम राहणार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून कोर्टयार्ड मध्ये आमची काही मंडळी दुखावली, ती गेली आली. ऍक्सिस बँक मध्ये काही गेले ते रुसून फुगून ते सगळे परत आले, कोटक महिंद्रा मध्ये परत आले आणि आयसीआयसी बँक मध्ये कंत्राट दरम्यान सेलेबी नास कंपनी आपण परमनंट करू शकलो. आयटीसी ग्रँड मराठामध्ये 45 कंपनीतील 60 कामगारांना परमनंट केले. महिंद्रा कामगारांची मुले घ्यायला हे सगळं गेल्या वर्षभरातली आपली अचिव्हमेंट आहे. या निमित्ताने एवढंच सांगेन, मग रघुनाथ कुचे उल्लेख केला होता, जेव्हा
आदरणीय उद्धवजी या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी काही काळ मी तिकडे होतो, उद्योगी नीरव उद्योग मंत्री. हे कामगारांचं बिल आणलं होतं, कॅबिनेटला आलं आणि मी हातात केलं, म्हटलं मोदी साहेब हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे बोलल्यानंतर मोदी साहेबांनी काय सांगितलं, ठीक है आप अरविंद जी से बात करिए, अगले बार में लेके आएंगे. मी ते बिल आणू दिलं नाही. जसा राजीनामा दिला त्याच्यानंतर पुन्हा कॅबिनेटमध्ये बिल आलं, ते पास झालं, कॅबिनेटमध्ये पास झालं. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते. रोखण्याचं काम केलं. तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगतो, आपण सगळे जबाबदार साहेब. कोविडच्या काळात मी व्यक्तिशः इथे बसलाय जीवन कामत की वाक्य मला घर पेटवता चूल पेटवता येत नाही. मी साहेब हे शब्द त्यांना वापरले, काय त्या मधल्या ठरवतो काळात एवढं साडे तात्पर्य की आता जो विस्तार आपण करणार आहोत त्यामध्ये एक विनंती आपल्याला आपल्याकडे आहे, मोठी ताकद आहे. आता सेवा क्षेत्र वाढलं म्हणून आजच्या या बैठकीत मी आपल्याला विनंती केली, साहेबांनी त्याला अनुमती दिली. विस्तार नाही करायचं आहे त्याबरोबर भारतीय कामगार मी करार झाला. मी त्यावर सही करायला गेलो, तिथे इगतपुरीच्या कारखान्यात गेलो. मला प्रकाश कालच म्हणाले, भाई हे सगळेजण आपले पण आपण कामगार सेना करत नाही. भारतीय कामगार सेना ही कायदेशीररित्या त्याची प्रतिनिधित्व करते. शिवसेना पेटवण्यामध्ये नुसतं चूल पेटवत नाही, इतका उत्तम करार करतो की तो आयुष्याचं जीवनमानच उंचावून जातं. ते जीवनमान भारतीय कामगार सेना नाही तर ते शिवसेनेमुळे उंचावलंय, याची जाणीव तुम्ही आम्ही सर्व पाहिजे. यासाठीच हा विस्तार ठरवला. आणि मग माझ्याकडनं आपल्याकडनं अपेक्षा आता एका महिन्याभरात या सगळ्या कार्यकारिणी जाहीर करू. महिलांना प्रातिनिधिकच नव्हतं, आमची अख्खी कार्यकारिणी मध्यवर्ती महिलाच नसतात त्याच्यामध्ये. मग त्या सगळ्या प्रातिनिधिक तिथे दिलं जाईल, साहेबांच्या आशीर्वादात दिलं जाईल. आणि यापुढं भारतीय कामगार सेना असं काम करायला पाहिजे की जिथं जाऊ तिथं भारतीय कामगार सेना दिसली पाहिजे. एकेका उद्योग नगरीमध्ये 100 कारखाने आहेत, 2-4 युनिट आहेत आपल्याकडे. त्या नव्या कोर कमिटीने तिथं भारतीय कामगार सेनेचा झेंडा लावायचा आहे. एक लक्षात ठेवा, भारतीय कामगार सेनेचा झेंडा म्हणजे शिवसेनेचा झेंडा, आणि शिवसेनेचा झेंडा म्हणजे सुरक्षा. कारखाने उद्ध्वस्त होऊ देत नाहीत आपण. त्या काय त्या दैवतेने काय मंत्र दिले हो, उद्योग जगला तर कामगार जगेल. म्हणजे मला आजही साहेब, मी मध्ये एक मुलाखत दिली, त्याच्यामध्ये एक वाक्य फक्त 2 मिनिटात संपवलं, तेव्हा मी त्यांना उल्लेख केला, गिरणी कामगारांचा संप झाला होता हे आमच्या कामगार मैदानावर. आणि कामगारांच्या संपामध्ये आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी नेतृत्व केलं होतं. 1 दिवसाचा लाक्षणिक संप मजबूत झाला, उभी मुंबई बंद. आणि मग साहेबांनी सांगितलं आता पुढे संप वाढवायचा नाही. आपण 1 दिवसाचा लाक्षणिक संप केलाय, आपली एकता दाखवली, आपली ताकद दाखवली. आता मी बोलतो त्यांच्याशी, मुख्यमंत्र्यांशी, आणि तुम्हाला न्याय मिळवून देतो. लोक भरकटलेली असतात अशा वेळेला. नेतृत्वाचं काम सुकामतेच्या हातात असतं ना, ते गलबत त्याला किनारी पाहिजे तर तो नेतृत्व करतो. ती हिंमत आज देश दाखवत असेल तर ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरे दाखवतात, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. साधी गोष्ट नाही त्यांच्या विरोधात बोलणं करतात. त्याच हिंमत वंदनीय शिवसेना ऐकलं नाही लोक. गिरणी कामगार दत्ता सामंतांकडे गेले. आजही जो संप होता त्याची नोटीस जिवंत आहे. संप डिफर झाला नाही, विड्रॉ झाला नाही.
गिरणी कामगार उद्ध्वस्त झाले तर झाले, पण गिरणी उद्योग सुद्धा मुंबईत उद्ध्वस्त झाला. टोका घेऊन काम करणं आणि सामोपचारानं कामगारांचं जीवनमान उंचावणं हा फरक होता. तेव्हा प्रमुखांनी सांगितलं तुम्ही मोठ्या संख्येने आलात, त्यासोबत एकच हे आहे चाललंय ते. आज भारतीय कामगार सेना 68 काळामध्ये वंदनीय, तशीच ही भारतीय कामगार पाऊल टाकाल तिथं तिथं तुमच्या सोबत असेल. सगळे आलात त्यांना धन्यवाद देतो, आपली रजा घेतो. जय हिंद, महाराष्ट्रात.